सुरुवात करायला वेळ लागला तर आपण 4-4.5 किलोमीटर ही रस्ता मंजूर करून आणलेला आहे. अत्यंत महत्वाचा रस्ता असलेला हा. त्याच्यामध्ये इंजिनियर देशमुख साहेबांना एवढंच सांगायचंय की आपण जो रस्ता मंजूर केलेला आहे त्यामध्ये जर लेंथ शिल्लक राहत असेल तर सगळ्या गावांची मागणी आहे की सुनेगाव आलेगाव रस्ता त्याच्यामध्ये घेण्यात यावा आणि नांदेडकर जाणारं डायव्हर्ट करून तुमच्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला बोलून, कारण आता हा रस्ता आपल्याला 4.5 किलोमीटर आहे पण रस्ता पक्का आपल्याला जे करायचं 2.5 किलोमीटर आणि 1.5 किलोमीटर राहिलेली लेंथ जी ती आपण त्या रस्त्यामध्ये होते आणि त्याचा दोन्हीचा नंबर एकच आहे. त्यामुळे आपल्याला काही अडचण येणार नाही. आणि नांदेडकर जाणारा रस्ता मी सुनेगावच्या हिवऱ्याच्या मंडळीला एवढंच सांगालो की नांदेडकर जरा कमी जा, वसमत मार्केट त्याच्या माध्यमातून वाढू शकते पण रस्ता आपला झाला पाहिजे. कारण तिकडे आपल्या तिन्ही गावाच्या जमिनी तिकडे आहेत. आणि आलेगावच्या रस्त्याच्या बाबतीमध्ये मी मागच्या 10-15 वर्षापासून ऐकतो आपल्या आलेगावची मंडळी सातत्यानं मागणी करायची आणि या रस्त्याची अत्यंत आवश्यकता आहे. त्याच्यामुळे याच्यात लेंथची शिल्लक राहणारी तिथे 1-1.5 किलोमीटर टाकल्यानंतर आपला सुरेश शेवटपर्यंत आपल्या मतदारसंघापर्यंत रस्ता जाणार आहे त्याचं काम पूर्ण होईल. दुसरं गावात आलो आम्ही आणि दोन्हीचे उद्घाटन आपण केलेलं आहे. आपण शेत राहत असतो काय केलं स्मशानभूमीच्या शेड कशी दिलं आणि म्हणजे काय कोणा एवढं कोणाचा नंबर लागला तर माझ्यावर काय झालं तर त्याच्यावर जबाबदारी आणि या रस्त्याचं काम सुद्धा आता अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने आपण करून घेशाल. मागच्या काही दिवसापासून आपल्याकडून सगळीकडून मागणी आहे की आता पाण्याची पाळी आपली आता सोडली पाहिजे. त्यासाठी सुद्धा आत्ताच मी एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला आणि बाकीच्या सगळ्या अधिकाऱ्यांना बोललो. मागच्या 6 वर्षापासून सातत्यानं तुमचं आमचं आपल्या शेतकऱ्यांसाठी काम घेऊन असलेलं हे धरण सातत्यानं भरत आहे आणि या धरणाच्या बाबतीमध्ये नियोजन झालं पाहिजे. त्यासाठी आपण आता यावर्षी ही अजून 8 दिवस 10 दिवस सगळे कॅनल दुरुस्तीला लागणार आहे. 3 तारखेपर्यंत पाऊस पडलेला आहे. त्यामुळे त्याला ती मशीन आणायला याला कामाला उशीर झालेला आहे. तरी सुद्धा या 8-10 दिवसामध्ये पाणी सोडण्याच्या संदर्भामध्ये कारण आचारसंहिता लागल्यामुळे पाणी पडायच्या संदर्भामध्ये मिटिंग घेता येणार नाही. आणि मिटिंग घेण्याच्या बाबतीमध्ये आपण बघितलं असेल की न मिटिंग घेता सुद्धा आपण त्याला पाणी मंजूर करून घेऊन लवकरात लवकर लोकांना उसळ लावायचे बाकीचे कामं सुरू केले. तसं आम्ही कारखान्याने GR काढून सुद्धा 8व्या महिन्यात लावायचं म्हणजे लावलं आणि त्या बाबतीत सुद्धा ती नोंद घेण्याच्या बाबतीमध्ये सुद्धा आपण तिथे कारखान्याकडे बोललेले की ही सुद्धा नोंद तिथं त्या माध्यमातून घेतली पाहिजे. जे काही कामं आपण मागच्या काळामध्ये सांगितली ती पूर्ण करण्याचा प्रयत्न केलाय. आपण युरियामध्ये काही विकास कामं करू शकलो. आत्ताच मोरे सरांनी सांगितलं की दगडपिंपरीचा व्यापक रोड आपण सर मंजूर केलेला आहे. गावामध्ये मारुती मंदिरासाठी तुम्ही सांगितलं तेवढा निधी दिलेला आहे आणि तुमचं ब्लॉकचे कामं हे 4 वर्षामध्ये हळूहळू सगळे कामं पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय. आपण शेत रस्ते आधी महत्वाचे पांढरण रस्ते असतील, गावातील अंतर्गत विकास कामं असतील, महत्वाचे जे शहराला जोडणारे रस्ते असतील. आज आपण बघितलं असेल की आपण 0 फाट्यापासून एरंडेश्वर पासून ते डायरेक्ट आसेगावला जोडणारा किंवा हैदराबाद संभाजीनगर हैदराबाद असा जो रस्ता आहे ते सुद्धा जवळपास 35 किलोमीटरचा रस्ता मंजूर केला. ते सुद्धा 50% काम पूर्ण झालेले आहे. त्याच्या माध्यमातून ही रोजगार या विभागातली वाढली पाहिजे यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करतोय. वेगवेगळे शिक्षणाच्या दृष्टीनं आपण आपल्या वसमतला एक MPSCचा हॉल तयार करतोय की ज्याच्या माध्यमातून जे 10वी-12वी झालेले मुलं ज्याचे ग्रॅज्युएशन झालेले त्यांना स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून मेट्रो सिटीला जायची गरज पडणार नाही. त्यांना आपल्या वसमत सरकार ठिकाणी सुद्धा त्या दर्जाचं शिक्षण भेटलं पाहिजे यासाठी आपल्याला सातत्यानं आपण प्रयत्न करतोय. जिल्हा परिषदच्या वर्ग खोल्या जास्तीत जास्त आल्या पाहिजे. जे काही ग्रामीण भागातील माणसासाठी शेतकऱ्यासाठी काम करता येईल, शेतमजुरासाठी काम करता येईल, तुमच्या आमच्या बहुजन समाजासाठी काम करता येईल ते करण्याचं काम आपण त्या माध्यमातून करतोय. आता भाषणामध्ये आमचे हरबळे साहेब म्हणले तिथं आता याला सगळ्यांना लागल्या वेळ हे म्हणायत बाबा हे 3-4 गाव आपल्या सोबत येतं कोणीकडे भाषाचे मी कुठे बाकीचे सगळे डीजे हे म्हणायचे आमचे कुठे लागले काय 2800 मताची जागा सरकार म्हणून दिली म्हणायची समजते किती विरोध असला तरी आपला हायच कोणी माणसाने विरोध करू द्या हो मला घरची त्याच्या सगळेच मतं आपल्यालाच करतात. आपल्याला आमदारच्या अंगाला लागू दिली नाही आतापर्यंत. कधी मोठेपणा त्या ह्याच्यामध्ये केलं तरी त्या पद्धतीने वागतो, कोणी द्वेष केला तरी त्या पद्धतीने वागतो. कारण हा माझं सर्कल आहे. आसेगाव सर्कल मध्ये आपण असं बाबुलगाव सर्कल असेल या 17 सर्कल मध्ये आपल्याला फक्त सुरेश 18 गाव मायनस आहे. आपण कोणाचा द्वेष करावं हे सगळे प्रेम करणारे माणसं
17.5 सर्कल मध्ये फक्त 18 ते 28 गाव सगळे मिळून मायनस असतील आपल्या. पण त्या बाबतीमध्ये सुद्धा मी आपल्या सगळ्याला एवढंच सांगतो, राजकीय बाजू वेगळी असती. ज्या पद्धतीने तुम्हाला आमदार म्हणून निवडून दिल्यानंतर तुम्हाला हा या पक्षाचा हा या जातीचा याच्या पलीकडे जाऊन काम करावं लागते. हे काम करत असताना कोणताही दुसरा भाव तुम्हाला मला मनात ठेवता येत नाही. पण आमदार ज्या पक्षाचा आहे त्याचा जिल्हा परिषद सदस्याला जरा बरोबर आणि ते तुम्ही सगळेजण यावेळेस करसाल. आमच्याकडे आता लाईन लई मोठी आहे, पण तरी सुद्धा यायला शरीर जरा 5-5, 10-10 किलो वजन कमी व्हावं म्हणून आम्ही सगळ्याला फिरवलं. असं का स्वतःमध्ये कोण्या पक्षाचा उमेदवार बघा त्याचं कुंटल आता जवळजवळ. तरी सुद्धा सरपंच आपण वजन कमी करायसाठी म्हणलं बाबा तुम्ही 10-15 जण फिरा, 100 एखाद्याचा लागत असते, सगळ्याला तिथं संधी भेटत नसती. पण कधी कोण राजकारण करतो त्यानं कधी त्याचा पद आल्यानंतर त्यानं कधी माझ्यासारखं वाढणार नाही. लोकांच्या सेवेसाठी त्यानं जर पद वापरणार असलं तर त्याला लोक निश्चित निवडून देत असतात. आणि ते तुम्ही सगळी मंडळी त्या दृष्टीनं काम करतात. सकाळी उठलं तेव्हापासून खोटं बोलणाऱ्या अवलादीला मतदान करू नका दिला प्रश्न. 100% खोटं बोलणारी काही मंडळी राजकारणाच्या माध्यमातून हे मग सोयरा ते मग असं काही फिरायले. सोयरे दायरे सगळ्यात असतात, पण सोयरे दायरे शेवटच्या टाइमला आता आपण उद्घाटन केलं ठीक आहे, पण जे सोयरा सोय करते त्याच्यासंग तुम्ही सगळेजण राहसाल ही अपेक्षा मी तुमच्या सगळ्यातून व्यक्त करतो. आज या दोन्ही कामाचं उद्घाटन तुमच्या सगळ्या गावकऱ्यांच्या वती माध्यमातून आसेगाव, सुनेगाव, दगडपिंपरी, हिवरा, मळापूर, हिंगणगाव, पळसगाव, कनेरगाव, गुंज, काटळगाव या सगळ्या गावातील सगळ्या ज्येष्ठ मंडळीच्या हस्ते झालं असं मी जाहीर करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.